राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी निमित्त भव्य पथसंचलन पिंपळगाव बसवंत शहरात करण्यात आले। पिंपळगाव बसवंत शहरातील पिंपळगाव हायस्कूल या ठिकाणाहून या पथसंचलनाला सुरुवात झाली। पुढे स्टेट बँक या मार्गे निफाड फाटा पथसंचलन होत असताना ठिकठिकाणी झेंडूच्या फुलांची उधळण करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे स्वागत करण्यात आले। या पथसंचलनाचे शेकडो महिलांनी ठिकठिकाणी उधळण करून स्वागत केले। याचबरोबर निफाड फाटा या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण पथसंचलन करणाऱ्या संघाच्या सदस्यांवर करण्यात आली। पथसंचलनाचे स्वागत करण्याकरिता माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, आमदार दिलीपराव बनकर, युवा नेते गणेश बनकर, अक्षय जोशी, अशोक गांगुर्डे, रामकृष्ण खोडे यावेळी सहभागी झाले होते। यावर्षी तब्बल 600 पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी या पथसंचलनामध्ये भाग घेतला होता। पिंपळगाव, निफाड फाटा, त्यानंतर नगर परिषद या मार्गे पुन्हा चिंचखेड रोडचा मार्गस्थ करत हे पथसंचलन पुन्हा पिंपळगाव हायस्कूल येथे आले। या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन ध्वजप्रणाम करून पथसंचलनाचा समारोप करण्यात आला। आज आमच्यासाठी हा भाग्याचा दिवस आहे आणि नक्कीच आम्ही या शौर्याला कोटी कोटी वंदन करतो। ज्या भारत मातेच्या सेवेसाठी असंख्य आमच्या संघाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रसंगी परिवाराचा त्याग करून देशसेवेसाठी त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं। या भारत मातेच्या सेवेसाठी ते कुठेही कमी पडले नाहीत। मला असं वाटतं की नक्कीच या कर्तृत्वाचा, या शौर्याचा आज आम्ही सगळ्यांनी औक्षण केलं। आज आमची मातृशक्ती इथे उपस्थित होती। आम्ही तो जय जयकार केला आणि त्यांच्या कर्तृत्वाला, या भारत मातेच्यासाठी अखंड सेवेसाठी कार्य करणाऱ्या सगळ्यांना आम्ही कोटी कोटी वंदन करतो। आणि नक्कीच संघाचं हे कार्य हे निरंतर चालणारं कार्य आहे। देशाच्या सेवेसाठी, समाजाच्या प्रत्येक घटकांसाठी निरंतर काम, मग ते अगदी जंगलामध्ये काही ठिकाणी जाऊन काही वस्त्या पाड्या असतील तिथे आरोग्य व्यवस्था पोहोचवणं असेल, पाण्याची व्यवस्था करणं असेल, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये आज संघाचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे। आणि मला आनंद आहे की मी देखील आज या कार्यक्रमाची साक्षीदार झाली आहे। त्यांना वंदन करण्यासाठी, नमन करण्यासाठी मी आली आहे। मी एवढंच म्हणेल की आई जगदंबा आम्हा सगळ्यांना भारत मातेच्या सेवेसाठी हे बळ देव आणि असंच कार्य, आमच्या अखंड भारताचं कार्य असंच चालू राहो। मी परत एकदा संघ शताब्दी निमित्त आज जे संचलन झालंय, मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या सगळ्यांना मी नमन करते आणि माझ्या मातृशक्तीला देखील धन्यवाद देते की आमच्या सगळ्यांनी मिळून भारत मातेची सेवा व्हावी आणि संघाच्या कार्याचं नक्कीच या निमित्ताने सगळ्या गावागावात आज दखल घेतली जाते। अनेक जुने कार्यकर्ते, अनेक जुनी माणसं भेटतात। आज संघाचं इतका मोठा विस्तार झाला आहे की आज मोठा संघ परिवार आम्ही बघतो आणि ह्या परिवारालाच ती शक्ती आहे की त्या सेवेतून, भारत मातेच्या सेवेसाठी सगळेजण काम करतात। संघाचं हे शताब्दी वर्ष आहे। 100 वर्ष पूर्ण यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला होत आहेत। पिंपळगाव बसवंतमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात पथसंचलनाचं आयोजन केलं गेलं होतं। या पथसंचलनामध्ये पूर्ण गणवेशात आणि सगोष पथसंचलन झालं। 600 स्वयंसेवक त्यामध्ये पूर्ण उपस्थित होते, पूर्ण गणवेशात। त्याशिवाय पिंपळगावच्या सर्व नागरिकांनी त्याचं उत्स्फूर्त असं ठिकठिकाणी स्वागत केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात महिला वर्गाने देखील त्याचं स्वागत केलेलं आहे। 300 ते 400 महिला ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करताना आपल्याला सर्वत्र दिसले आहेत। अशा प्रकारचं एक मोठं संचलन पिंपळगावच्या या नगरीमध्ये संपन्न झालेलं आहे। बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव।